सर्वांचं स्वागत आहे आजच्या 22व्या क्लासमध्ये. आपलं CTET परीक्षेसंदर्भातली आपण जी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची जी सिरीज घेत आहोत, ज्याच्यामध्ये आपण PYQ घेत आहोत की जे वारंवार रिपीट होतात, त्याच्यातला हा आजचा 22वा व्हिडिओ. सर्वांना विनंती आहे, जे पण चॅनलवर नवीन असाल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केल्याने फक्त फायदा एवढा होतो की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत YouTube पोहोचत असतो. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला आवर्जून लाईक करा. आणि जे नवीन असतील त्यांनी फक्त व्हिडिओ बघा की आपल्या व्हिडिओची क्वालिटी कशी असते. तर बघा, जर आपण नवीन असाल तर आपण सर्वांसाठी ज्यांची पण तयारी अपूर्ण असेल, कारण मराठी भाषेवरच आपण जास्त लक्ष देत नाही आणि ते देणे गरजेचं आहे, कारण आपल्याला मराठीमध्ये 25+ घेणं खूप गरजेचं आहे. त्या सर्वांसाठी आपण एक ई बुक आपली पब्लिश केली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली आहे. अगदी माफक दरामध्ये ती ई बुक आपण तिथून परचेस करू शकता. तर या ई बुकमध्ये जवळपास 10 सेट्स तुम्हाला दिलेले आहेत, ते पण स्पष्टीकरणासह, आणि ते एका स्पष्टीकरणामधून कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील अशा जबरदस्त दर्जेदार आपण प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामुळे 1-2 मार्कासाठी आपला पेपर राहू नये यासाठी मराठीकडे लक्ष द्या आणि याच्यातले 10 क्वेश्चन सेट्स सॉल्व्ह करा. त्याचबरोबर 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत, म्हणजे 12 ते पण सॉल्व्ह करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण क्लिक केल्यावर असा एक पेज ओपन होईल. याच्यात आपल्याला खाली येऊन इथं फुल नेम तुमचं टाकायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे, आणि आपण ते डाउनलोड करू शकता. आणि त्याची एक लिंक तुमच्या ईमेलवर सुद्धा येईल, तिथून सुद्धा तुम्ही नंतर 24 तासामध्ये कधी पण डाउनलोड करू शकता. कुणाला काही अडचण येत असेल याच्या संदर्भात मला कमेंट नक्कीच करा. आणि याला म्हणजे तुम्ही स्किप अजिबात करू नका बरं का. 50-60 रुपयासाठी स्किप करू नका. खूप दर्जेदारीने महत्त्वाचं आहे आणि नक्कीच फायदा होईल. चला व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा पहिला प्रश्न, नियम असा आहे आपल्या व्हिडिओचा की प्रश्न झाल्यानंतर स्क्रीन पॉज करून आपण कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे आणि नंतर स्पष्टीकरणाशी आपले विचार मॅच करायचे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, तुम्ही तुमचा सहकारी जो मित्र ठीक आहे, तुम्ही तुमचा जो सहकारी आहे, जो तुमचा मित्रही आहे, त्याला ईमेल लिहिता. या प्रकारच्या ईमेलला काय म्हणतात? तुमचा एक मित्र आहे आणि तो तुमच्यासोबत काम पण करतो, ठीक आहे, ॲज अ शिक्षक म्हणून. तर तुम्ही त्याला एक ईमेल लिहित आहे, तर या ईमेलचा प्रकार कोणता आहे? अनौपचारिक, औपचारिक, व्यावसायिक, पत्रव्यवहार. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय, ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय. चला, तर आपलं उत्तर असेल बघा अनौपचारिक. आता का बरं हे पण महत्वाचं आहे ना, फक्त उत्तर सांगून महत्व नाही, हे का बरं महत्वाचं हे पण सांगणं तेवढंच महत्वाचं आहे. तर स्पष्टीकरण जर बघितलं तर मित्राला लिहिला जाणारा ईमेल हा अनौपचारिक म्हणजेच इनफॉर्मल असतो, कारण त्यात आपुलकी, साधी भाषा असते. आपण जर ऑफिशियल लँग्वेज जर वापरली तर आपण काय म्हणतो? आदरणीय मुख्याध्यापक, माननीय मुख्याध्यापक. पण आपल्या मित्राला जर प्रश्न लिहिला तर ए परश्या, हाय परश्या, हाय प्रशांत, हाय राहुल असं असतो ना. म्हणजे आपण आपल्या मित्राची भाषा कधी असते? साधी असते ना, आपुलकी असते. औपचारिक लेटरमध्ये आपण कसं लिहितो? आपणास विनंती करण्यात येते की, आणि अनौपचारिक मध्ये हे माझं एवढं काम बरं करतो, माझा एक हे करून दे बरं, मला पैसे लागतात पाठव बरं, हा फरक असतो. औपचारिक आणि म्हणजेच फॉर्मल म्हणजे कार्यालयीन, व्यावसायिक, प्रोफेशनल म्हणजे कामाशी संबंधित. पत्रव्यवहार म्हणजे करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रांचा व्यवहार. म्हणून मित्राला लिहिलेला ईमेल हा अनौपचारिक आहे. एक असतो इनफॉर्मल, दुसरा असतो फॉर्मल आणि तिसरा असतो करेस्पॉन्डन्स आणि एक असतो प्रोफेशनल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे काय? शिक्षणासाठी मूल्यमापन, शिक्षणाचे मूल्यमापन, शिक्षणात मूल्यमापन आणि शिक्षण म्हणजे मूल्यमापन. बघा, एकाच म्हणजे 2 शब्दांमध्ये किती शिक्षणासाठी, शिक्षणाचे, शिक्षणात, शिक्षण म्हणजे आणि मूल्यमापन ॲज इट इज आहे. तर कन्फ्युजिंग प्रश्न आहे, तरी अशा प्रश्नांची तयारी होणे खूप जास्त गरजेचे असते. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. चला, आपलं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे शिक्षणासाठी मूल्यमापन. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे शिक्षणासाठी मूल्यमापन, जे शिक्षणाच्या प्रक्रियेत स्पष्टता येण्यासाठी, सुधारण्यासाठी केले जाते. असेसमेंट ऑफ लर्निंग म्हणजे शिक्षणाचे मूल्यमापन जे शेवटी केले जाते, आणि शिक्षणात मूल्यमापन आणि शिक्षण म्हणजे मूल्यमापन हे वेगळे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आपण फक्त जे बरोबर उत्तर आहे त्याचं पण स्पष्टीकरण देतो आणि जे चुकीचे आहेत त्याचं पण स्पष्टीकरण देत असतो.
चला पुढचा प्रश्न क्रमांक 3. द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? आरोग्यावरील पाठ ऐकण्यासाठी, विद्यार्थ्यांना नियमित कार्यात गुंतवून ठेवण्यासाठी, आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकण्यासाठी की आरोग्य आणि संपत्ती यावरील धडा पाठ करण्यासाठी? चला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 दोन्ही. नियत कार्यात गुंतवून ठेवणे आणि आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर ध्वनिफीत ऐकवून पत्रकांवर प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगणे, यातून विद्यार्थ्यांना आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे म्हणजेच अॅनालिटिकल लिसनिंग आणि नियत कार्यात म्हणजे टास्कमध्ये गुंतवून ठेवणे या दोन्ही बाबतीत सक्षम केले जाते. फक्त पाठ ऐकणे किंवा धडा पाठ करणे हा उद्देश नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता इथं डी का दिलंय की CTETच्या अधिकारिक उत्तर पत्रिकेमध्ये या दोन्ही पर्यायांना उत्तर मानले गेले आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ज्यांचे पण आतापर्यंत 3 प्रश्नांची उत्तर बरोबर असतील त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. प्रश्न क्रमांक 4. भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? म्हणजे 3 बरोबर आहेत आणि 1 चुकीचं आहे. तर ते चुकीचं आपल्याला इथे ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात. आता त्याच्यातून 3 पॉझिटिव्ह आहेत, 1 निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे कळतच असेल तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कारण आतापर्यंत आपण जवळपास 500-600 प्रश्नांचा सराव केलेला आहे, तर एवढं तर कळतच असेल. तर उत्तर द्यायचं आहे आपण. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. हे विधान योग्य नाहीये. स्पष्टीकरण जर बघितलं तर आधुनिक भाषा शास्त्रानुसार चुका हा शिकण्याचा नैसर्गिक भाग आहे, अडथळा नाही. कारण माणूस चुकला तर शिकतो ना. तर असं कोणी आहे का जो चुकतच नाही कधी? नाही, अजिबात नाही. सगळे चुका करतात, चुकीतूनच शिकतात. चुका प्रत्येक वेळी वाईट नसतात, त्या शिकण्यास मदत करतात, महत्त्वाचा पैलू आहेत आणि द्वितीय भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया समजण्यास मदत करतात. म्हणून चुका अडथळा आणतात हे विधान योग्य नाही. पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयांच्या घटकांना सामावून घेणे. नवीन शिक्षण पद्धतींचा वापर करून केलेले वर्गकार्य की संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंच आहे. चला आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर सर्जनशीलता म्हणजे मुक्त विचार, विविध अर्थ लावणे, वेगवेगळी उत्तरे देण्याचे स्वातंत्र्य असणे. म्हणून मुक्त नियत कार्य यात हे स्वातंत्र्य असते. विविध विषयांच्या घटकांना सामावून घेणे, नवीन पद्धती वापरणे, वर्ग सामग्री तयार करणे हे सर्जनशीलतेचे भाग असू शकतात. पण मुख्य व्याख्या विविध अर्थ आणि उत्तरांचे स्वातंत्र्य हीच आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते? वर्तनवादी, बोधनात्मकवादी, मानवतावादी, मानस विश्लेषणवादी. चला बिहेवियरिस्ट, कॉग्निटिव्हिस्ट, ह्युमॅनिस्ट आणि सायको अॅनालिस्ट. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बोधनात्मकवादी म्हणजेच कॉग्निटिव्हिस्ट. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर कॉग्निटिव्हिस्ट विचारधारा मानते की मुलं भाषेच्या संपर्कात आले पाहिजे. चुका होणे म्हणजे अध्ययन होत आहे याचे प्रमाण आहे, कारण मुलं विचार करून तर्क करून शिकतात. बिहेवियरिस्ट मध्ये बक्षीस, शिक्षा, ह्युमॅनिस्ट मध्ये भावना, सायकोअॅनालिस्ट मध्ये मनोविश्लेषण यावर भर असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे? डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे की डिस्लेक्सिया ही लेखन क्षमता आहे? तुम्हाला मी सांगितलंय वारंवार की सगळे हे जे रोग आहेत, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, हे सगळे आपल्याला माहित पाहिजे. याच्यावर एक प्रश्न तरी येतो, किमान एक प्रश्न तरी येत असतो. आता पर्याय जर बघितले तर फक्त ए बरोबर, फक्त बी आणि डी बरोबर, फक्त ए आणि बी दोन्ही बरोबर, फक्त सी आणि डी दोन्ही बरोबर. चला
स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचे. मी जातो उत्तर आणि स्पष्टीकरणाकडे. तर आपलं उत्तर इथे असणार आहे बघा पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर. म्हणजे ए आणि बी दोन्ही बरोबर. का बरोबर ना? कारण डिस्लेक्सिया ही वाचनासंबंधी आहे अक्षमता आणि डिस्ग्राफिया ही लेखनासंबंधी आहे. डिस्ग्राफिया ही वाचनासंबंधी अजिबात नाही आणि डिस्लेक्सिया ही लेखनासंबंधी अजिबात नाही. म्हणजे इथं अपोजिट केलंय बरोबर. इथं अपोजिट केलंय आणि इथं करेक्ट आहे. स्पष्टीकरण जर बघितलं तर डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. ब आणि द मध्ये गोंधळ आहे. ब आणि द मध्ये गोंधळ आहे. हा म्हणजे ब आणि द मध्ये त्यांना गोंधळ आहे मुलांना की हे ब कोणता आहे द कोणता आहे. आणि डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. लिहिताना अडचण येते. म्हणून ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. सी आणि डी दोन्ही चुकीचे आहेत. डिसलेक्सिया आणि डिसग्राफिया. आता लेक्स हा शब्द वाचन संबंधी आपल्याला जर कळत नसेल तर ग्राफ म्हणजे डिझाईन काढणे आणि डिझाईन काढणे म्हणजे काहीतरी लिहिणे. म्हणून लिहिण्यावरून डिस्ग्राफिया लक्षात ठेवायचं. आणि कॅल्क्युलेट करणे म्हणजे गणित. ठीक आहे. अशा छोटे छोटे टिप्स असतात त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8. शासकीय शाळेची शिक्षिका रीटा नावाची आहे. दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7च्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? एक रीटा नावाची गव्हर्नमेंट शाळेची शिक्षिका आहे. ती एडी ऑडिओ व्हिज्युअल आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7च्या मुलांसाठी केला. म्हणजे ती व्हिडिओ वगैरे दाखवते आणि भाषा संबंधी खेळ घेते मुलांचे. तर हे कोणत्या प्रकारचे अध्यापन आहे? कोणता अध्यापनाचा सिद्धांत ती वापर करते? नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत, सरावातून सवय लावणे सिद्धांत, प्रेरणा आणि आवड सिद्धांत की जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत? चला स्क्रीन पॉज करून उत्तर दिलं असेल तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा आणि आवड सिद्धांत. आता का बरं? तर बघा, दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर करून शिक्षिका मुलांमध्ये प्रेरणा आणि आवड निर्माण करते जेणेकरून मुले आनंदाने इंग्रजी शिकतील. नैसर्गिक प्रक्रिया, सरावातून सवय आणि जीवनाशी संबंध हे वेगळे सिद्धांत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे. चला पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आतापर्यंत सुद्धा आपण ई बुक डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या कमेंटच्या लिंकवर जाऊन एकदा वॉचआउट करा आणि डाउनलोड करा. नक्कीच फायदा होईल. वेळ जाऊ देऊ नका. चला प्रश्न क्रमांक 9. प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण असलेली कथा म्हणजे काय? कल्पित कथा, बोध कथा, विज्ञान कथा, यात्रा, वृत्तांत. आता एक प्राणी आहे तो मुख्य पात्र आहे एखाद्या कवितेचा. सुगमपणे नीती शिकवण्याचं असतं ना की एक वाघाची गोष्ट असते, एखाद्या गाढवाची गोष्ट असते. तर सुगमपणे नीती शिकवण्यात येणारी कथा म्हणजे काय? कल्पित कथा, बोध कथा, विज्ञान कथा, यात्रा, वृत्तांत. यात्रा वृत्तांत तर होणार नाही, विज्ञान कथा होणार नाही. कारण यात्रामध्ये आपण जर एखादा व्लॉग वगैरे करतो ना की मी इथं गेलो होतो तिथं गेलो होतो तसं हे झालं ते झालं, तर हे आपण एक मानवच करू शकतो. विज्ञान कथेमध्ये सुद्धा प्राणी कदाचित येऊ शकतात, पण विज्ञान कथेमध्ये आपण काय करतो की एखाद्या गोष्टीबद्दल लिखाण लिहितो. तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 मला तर वाटत नाही. 1 आणि 2 मध्ये आपण ठरवायचे आणि स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचे. मी जातो उत्तराकडे. तर याला म्हणतो आपण बोधकथा. आता बोधकथा का बरं आलं? तर बोध शब्द हा काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे सुगमपणे नीती, चांगले आचरण, नीती. स्पष्टीकरण जर बघितलं तर प्राणी मुख्य पात्र असलेली आणि शेवटी नीती, बोध, शिकवण देणारी कथा म्हणजे बोधकथा. यालाच आपण फेबल सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ पंचतंत्र. कल्पित कथा म्हणजेच काल्पनिक, विज्ञान कथा म्हणजेच विज्ञानावर आधारित आणि यात्रा वृत्तांत म्हणजे प्रवास वर्णन. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंट मधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? एक शिक्षिका आहे, ती रेस्टॉरंट मधील शब्दावली जी पण असते मुलांना ती अभ्यासण्यासाठी कार्य देते. तर हे कोणते उपक्रम आहेत? म्हणजे कोणत्या प्रकारचा उपक्रम आहे? विद्यार्थ्यांना शाब्दिक म्हणजे लेक्झिकल नमुन्यांची ओळख करून देणे, त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे, एका प्रवास स्थानाचा विषयी मजकूर सांगणे, कल्पक चिंतन विकसित करणे. हा पर्याय इथं कट होतो, हा पण इथं कट होतो. व्याकरणिक नमुन्याचा सुद्धा कट होतो. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे की त्यांना शब्दसाठा आपला विद्यार्थ्यांचा वाढवायचा आहे. स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, रेस्टॉरंट मधील शब्दावली जसे की मेनू, ऑर्डर, बिल, वेटर, डिश यांची ओळख करून देणे म्हणजे शब्दसंग्रह, लेक्झिकल आयटम शिकवणे. याचे उद्दिष्ट शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे आहे. व्याकरणिक नमुन्यांचा परिचय नाही. प्रवासस्थानाचा विषयीचा मजकूर आणि कल्पक चिंतन हे सुद्धा वेगळे उद्दिष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर तो बरोबर असणार आहे. चला सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ज्यांचं 10 पैकी 10 स्कोर आला त्यांनी नक्कीच कमेंट करायचं आहे. आणि आतापर्यंत सुद्धा ती ई बुक डाउनलोड केली नसेल तर ती डाउनलोड करा. या 2-3 दिवसामध्ये आपण तुमच्यासाठी
CDP, त्याच्यानंतर पर्यावरण अध्यापनशास्त्र आणि तुमचा गणित, याचे जे काही महत्त्वाचे शब्द असतात ना, जे आपल्याला समजत नाही आणि कुठे ना कुठे ते शब्दांमध्ये म्हणजे अवघड शब्द असतात ना, ते त्याच्यामुळे आपलं उत्तर चुकून जातो. तर त्या शब्दांचे मराठीमध्ये अर्थ आपण घेऊन येणार आहोत. त्याची एक ई बुक तयार होत आहे. ती ई बुक लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहे आणि त्याची सुद्धा लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे ती पण आपण तिथून डाउनलोड करू शकता. स्क्रीनवर आपल्याला अजून काही व्हिडिओ दिसत असतील या सिरीजमध्ये, ते व्हिडिओज बघा. पुन्हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.